जरा आठवून बघा, जेव्हा तुम्ही 11 वर्षांचे होतात म्हणजे साधारणतः 5वी-6वी मध्ये होता, तेव्हा तुम्ही काय करत होता? शाळेचा अभ्यास, दिवसभर टीव्ही, नाहीतर संध्याकाळी क्रिकेट, हो ना? पण आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने 11व्या वयामध्ये एक अशी कंपनी सुरू केली की ज्याचं व्हॅल्युएशन तब्बल 25 कोटी रुपये असं त्याने सांगितलंय. त्याचं नाव आहे अत्विक अमित कुमार. नुकताच भारत के सुपर फाउंडर्स या सुनील शेट्टी होस्ट करत असलेल्या शोमध्ये अत्विक आला होता आणि आपल्या हुशारीने त्याने मोठ्या मोठ्या बिझनेस टायकून्सना चेकमेट केलं. पण हा नक्की अत्विक आहे तरी कोण? त्याचा जोहो कनेक्ट नावाचा बिझनेस नक्की काय आणि 11 वर्षाच्या मुलामध्ये एवढी बिझनेसची समज आली कुठून? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाओ बत्ती. अत्विक हा मूळचा कर्नाटकचा राहणार आहे. सुनील शेट्टीने त्याचं वर्णन छोटा पॅकेट बडा धमाका असं केलंय आणि ते 100% खरं आहे. कारण तो जेव्हा शोमध्ये आला तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की तो इतक्या आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देईल. पण अत्विकचे वडील हे स्वतः बिझनेसमॅन असल्यामुळे आणि त्याला स्वतःलाच लहानपणापासून टेक्नॉलॉजी आणि कोडिंगची आवड असल्यामुळे त्याने त्याचा बिझनेस एकदम कॉन्फिडेंटली पिच केला. खरं तर एवढ्या लहान मुलाला बघून सगळेच शॉक झाले होते. पण अत्विकला त्याच्या 11 वर्षाच्या काळामध्ये लोकांमधले काही प्रॉब्लेम दिसले, ज्याला सोल्युशन म्हणून त्याने एक कंपनी सुरू केली ज्याचं नाव होतं जोहो कनेक्ट. आता तुम्ही म्हणाल की एक 11 वर्षाचा मुलगा असा कोणता बिझनेस करतोय की ज्याचं व्हॅल्युएशन 25 कोटी रुपये? तर अत्विकने एक अतिशय साधी पण गंभीर समस्या शोधली. तुम्ही पण आठवा, जेव्हा तुमचा एखादा बिझनेस असतो किंवा कोणती तरी सर्व्हिस असते तेव्हा त्याची मार्केटिंग करत असताना आपण पेपरची व्हिजिटिंग कार्ड्स बनवतो आणि जेव्हा आपण कोणाला तरी भेटतो तेव्हा ते व्हिजिटिंग कार्ड्स त्याला देतो. पण ही कार्ड्स काही दिवसानंतर हरवतात, कचऱ्यात जातात किंवा त्यातला नंबर बदलला की ती कार्ड्स रद्दी होतात. याच प्रॉब्लेमवरती अत्विकने सोल्युशन काढलं. जोहो कनेक्ट नावाचं NFC बेस्ड डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म त्याने तयार केलं. हे एक स्मार्ट कार्ड असतं. हे कसं काम करतं? तर तुम्हालाही कोणाशीही तुमची माहिती शेअर करायची असेल तर तुम्हाला फक्त तुमचं जोहो कार्ड समोरच्याच्या फोनला टॅप करायचं आहे. एका सेकंदामध्ये तुमची सर्व प्रोफाईल, सोशल मीडिया लिंक्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स समोरच्याच्या फोनमध्ये सेव्ह होतात. कोणतंही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, ना कागदाची गरज आहे, ना प्रिंटिंगचा खर्च. हे कार्ड एकदा घेतलं की आयुष्यभरासाठी चालतं, कारण तुम्ही तुमची माहिती ही कधीही डिजिटल पद्धतीने अपडेटेड करू शकता. खरं तर यालाच म्हणतात स्मार्ट सोल्युशन. जेव्हा अत्विक भारत के सुपर फाउंडर्सच्या स्टेजवरती आला तेव्हा अत्विकने 8% इक्विटीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली आणि अचानकच सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण 8% इक्विटीसाठी 2 कोटी रुपये म्हणजेच कंपनीचं व्हॅल्युएशन झालं 25 कोटी रुपये. 11 वर्षाच्या मुलाच्या कंपनीचं व्हॅल्युएशन 25 कोटी रुपये. तिथल्या शोचे बिझनेस टायकून समोर बसले होते. त्यांनी अत्विकला बिझनेस मार्जिन, टेक्नॉलॉजीची सुरक्षितता आणि फ्युचर स्केल यावरती बरेच प्रश्न विचारले. तेव्हा अत्विकने सुद्धा एक अनुभवी CEO प्रमाणे शांतपणे उत्तरं दिली. त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून सुनील शेट्टी सुद्धा थक्क झाले होते. आता मुद्दा येतो की त्याला पैसे मिळाले का? डील झाली का? तर इन्व्हेस्टर्सना वाटलं की अत्विक अजून खूप लहान आहे, त्यामुळे आत्ताच मोठी इक्विटी घेण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणूनच त्याला कोणतीही भागीदारी न घेता 11 लाख रुपयांची ग्रँट देण्यात आली. सोबतच भारतातील दिग्गज उद्योजकांनी त्याला मेंटरशिप करण्याचं सुद्धा वचन दिलंय. पण खरं तर विषय हा नाहीये की त्याला जास्त पैसे मिळाले नाही. विषय हा आहे की एक 11 वर्षांचा मुलगा एक विजन ठेवतो. त्या विजनसाठी त्याला घरचे सपोर्ट करतात. तो भारतातल्या एका मोठ्या शोमध्ये येऊन कॉन्फिडेंटली आपलं सगळं पिच करतो आणि सगळ्यांचीच मनं जिंकून घेतो. अजून काय पाहिजे असतं ना एका एंटरप्रेनरला? त्याच्याकडे कामाची एवढी क्लॅरिटी आहे आजच, तर तो जेव्हा ॲक्च्युअली मोठा होईल तेव्हा तो अजून किती नवीन नवीन इनोव्हेशन्स करू शकतो. तेवढा स्ट्रॉंग त्याचा माइंडसेट झालाय. तुम्ही जर हा एपिसोड बघितला नसेल ना तर नक्की बघा, कारण सोशल मीडियावरती अत्विकच्या या पीचची प्रचंड चर्चा होते. लोक म्हणतायत की हा मुलगा भारताचा पुढचा मोठा टेक जायंट बनू शकतो. 11 वर्षाच्या मुलाचं विजन इतकं क्लिअर असेल तर तो 21 वर्षांचा होईपर्यंत जोहो कनेक्ट कुठे असेल याची कल्पनाच केलेली बरी. अत्विककडे आता 11 लाखांचा फंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांचं मार्गदर्शन आहे. सध्याच्या जगामध्ये ते कनेक्शन खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम ही फक्त मोठ्या शहरातल्या इंजिनियर्सपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. ती आता अत्विक सारख्या लहान लहान मुलांच्या घरांपर्यंत पोहोचली. तुम्हाला अत्विकची जोहो कनेक्ट आयडिया कशी वाटली आणि तुम्ही 5वी-6वीत असताना काय करत होतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बाकीच्या पॅरेंट्सना आणि मुलांना सुद्धा इन्स्पिरेशनल मिळेल. आणि हो, लगाओ बत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.